हॅलो, नमस्ते. आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तुम्हाला अजून एक कारभार दाखवणार आहोत. आपण सध्या भोसरी MIDC मध्ये उभे आहोत आणि मी लगातार हा जो रस्ता आहे तुम्ही तिकडे बघितला तो जो रस्ता आणि तिकडे तुम्ही बघितलं की हा पूर्ण रस्ता तुम्ही बघताय. माझ्या मते हा मी 3 वर्ष झाला रस्ता बघतो आणि आपण सध्या इथे उभे आहोत आणि तुम्हाला दिसेल माझ्या मागे पूर्णपणे इथं खड्ड्याचे जे पाणी साठते इथं जे पूर्णपणे कंपनीतून निघणारे जे पाणी मी तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत आणि हे जे पूर्ण खड्डे माझ्या ह्याच्यावरती मुरुम ते टाकले होते ह्याच्या आधी, पण या मुरुमचा काही उपयोग झाला नाही. तर त्याने फक्त टाईमपासून टाकलं ते पाण्यामध्ये वाहून गेलं. अजिबात रस्त्याचं काम झालं नाही. तुम्ही इकडं पण बघितलं पूर्णपणे जर रस्ता पूर्ण एवढा ॲटलिस्ट एवढा आपल्याला पूर्णपणे पाणी कमी होतं. त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला इथं सुधारणा झालेली दिसत नाही. चेंज करायचं म्हणलं तर एवढ्या जोरात तरी माणसाला हे करावं लागतं. तुम्ही इकडे दाखवतो मी तुम्हाला मॅच होतं इकडे स्थानिक नागरिकांनी बऱ्यापैकी इथे छोटे छोटे दगड टाकून हे बुजवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही रस्ते पाण्यामध्ये वाहून गेले पूर्ण. तुम्ही या बाजूला जरी बघितलं तिथे नागरिकांना काहीच झालेलं नाही. आणि इथे पण बघा नागरिकांनी छोटे छोटे दगड टाकून पूर्णपणे स्थिरावलं करण्याचा प्रयत्न किंवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज बोल तुम्ही इकडे जर बघितलं तर बघा इकडे अजिबात इकडं हे नाही आहे. आता जर मध्ये जर बघितलं तेवढा खड्ड्याचा पूर्ण जो लेवल आहे तिथपर्यंत तुम्ही बघितलं तर अजिबात इथे काम झालं नाही. आणि जर तुम्ही बघितलं तर हे बघा इकडे हे नागरिकांनी छोटे छोटे दगड टाकून अक्षरशः इथे बुजवण्याचं काम केलेलं आहे, पण हे काही यशस्वी झालेलं नाही. आणि ते दुसरं पुढं आलं तुम्हाला दिसतो इथं पण असंच हे जे सिमेंट आहे त्या सिमेंटची लेवल जर तुम्ही बघितली खूपच कमी प्रमाणात त्यांनी वापरलेलं सामान. आणि तिकडं तुम्ही आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी त्या बाजूला तुम्ही बघा ते बघा इकडे पूर्णपणे जे खड्डे आहेत इकडून खड्डेच जात नाहीत पूर्णपणे. एक बघा इकडे तुम्ही जर बघितलं तर तुम्ही लांबचं वेळ जाऊ बघा तो समोरून ट्रक येतो तर तिकडे तिथून बघा खड्ड्याला कसा प्रवास करावा लागतो. आणि ते जे आहे अजिबात प्रशासनाकडे दुर्लक्ष आहे काम नाही येतो रस्त्याचा कसा करायचा पूर्णपणे तुम्ही बघितलं सगळे प्रशासन लक्ष नाही करतो. आणि खड्डा तुम्ही बघितलं तुम्ही तर एवढा मोठा खड्डा हा पार करावा लागतो. तर पालिकेला माझी नंबर विनंती पालिका किंवा महाराष्ट्राचं जे भ्रष्टाचार करण्यात एक नंबर आहे काम करण्याची चुकी आहे त्याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हा दुरुस्ती करावं एवढी नंबर विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र.